सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे आणि या बैठकीमधून शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकलाय। आगामी निवडणुकीमध्ये 50% जागा महिलांना देणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं। तसंच लोकसभेमधल्या पराभवाच्या नंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवार यांच्या पक्षानं प्लॅन सुद्धा तयार केलाय। गावागावामध्ये ग्रामसभेत ठराव करण्याचं आवाहन या बैठकीमधून करण्यात आलं। त्या ठरावामध्ये आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्याची मागणी करण्यात आल्याचं आवाहन सुद्धा झालेलं आहे। यासोबतच जालना, बीड, परभणी या जिल्ह्यामधल्या परिस्थितीच्या संदर्भात शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे। तर या बैठकीमधले महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। आगामी निवडणुकीमध्ये 50% जागा महिलांना दिल्या जातील। सर्वसामान्य कुटुंबामधल्या तरुणांना संधी दिली जाईल। तालुका जिल्हा पातळीवरती दुसरी फळी तयार करण्यासाठी आता राष्ट्रवादी प्रयत्न करेल। आगामी निवडणुकीसाठी पवारांनी प्लॅन तयार केलाय आणि गावागावामध्ये ग्रामसभेमध्ये ठराव करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। ठरावामध्ये आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्याची मागणी करावी असंही सांगितलं गेलंय। बॅलेट पेपरची मागणी लावून धरल्यास आपल्याला नक्कीच संधी मिळेल। जालना, बीड, परभणी या जिल्ह्यामधली जी सामाजिक परिस्थिती आहे ती अत्यंत भयानक आहे असंही पवारांनी मत मांडलंय। मराठवाड्यामधली परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेणार अशी घोषणा सुद्धा शरद पवार यांनी केली आहे। जालन्यापासून गावागावामध्ये जाऊन दुभंगलेली मनं एकत्र आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।